भिवंडी तालुका के चिंचौली खांडपे ग्रुप ग्राम पंचायत के उपसरपंच श्री गिरीश दादा अशोक पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर मुफ्त आरोग्य तपासनी शिविर। आज ग्रुप ग्रामपंचायत चिंचोली खांडपेचे विद्यमान उपसरपंच यांचा आज वाढदिवस। त्यांना माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा। आज ग्रुप ग्रामपंचायत खांडपे चिंचोली चे विद्यमान उपसरपंच गिरीश दादा पाटील यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा। माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देण्यासाठी आलेली सगळी ग्रामपंचायत कमिटी, ग्रामस्थ आणि आम्ही एक छोटासा उपक्रम राबवला आहे। माझ्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर निरामय लाईन हॉस्पिटल वासिन यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरचं आयोजन केलं आहे। तर स्थानिक ग्रामस्थांच्या वर आजूबाजूच्या गावातल्या लोकांचं चांगल्या प्रकारचा प्रतिसाद भेटतो आहे आणि असंच माझ्याकडून मानवतेची सेवा होत राहावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। व थाने जिला हौशी शरीर स्वस्थ ठेव संगठना के मान्यते थाने जिला शरीर स्वस्थ ठेव स्पर्धा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना उपनेते प्रकाश जी पाटिल, साईनाथ ताड़े, ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, कुंभी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटिल, जिला परिषद सदस्य दयानंद पाटिल, मजूर फेडरेशन थाने जिला माजी अध्यक्ष पंडित पाटिल, जिला परिषद सदस्य थाने सुरेश बालिया मामा महात्रे, देवागुरु फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुजीत पप्पिया ढोले, भाजपा थाने जिला ग्रामीण उपाध्यक्ष काका पाटिल, आगरी महोत्सव के संस्थापक अध्यक्ष विशु भाऊ महात्रे, शिवसेना उपतालुका प्रमुख हनुमान पाटिल, कांग्रेस के युवा नेते वीरेंद्र दयानंद चोरघे, शिवसेना शहर प्रमुख प्रसाद पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व चिंचौली खांडपे ग्रुप ग्राम पंचायत के सरपंच व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य तथा चिंचौली खांडपे ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान चिंचौली खांडपे ग्रुप ग्राम पंचायत के उपसरपंच श्री गिरीश दादा अशोक पाटिल व अशोक पाटिल द्वारा शाल व पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं सभी मान्यवरों द्वारा सभी शरीर स्वस्थ ठेव स्पर्धा के स्पर्धकों को रोक रकम व ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। तो वहीं सभी मान्यवर तथा मित्र मंडली नातेवाईक ने चिंचौली खांडपे ग्रुप ग्राम पंचायत के उप सरपंच श्री गिरीश दादा अशोक पाटिल का जन्मदिन केक काटकर भी मनाया गया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र की कामना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। राकेश भक्ताने, विशाल जाधव आणि सागर काळे या साहेबांचे या ठिकाणी शुभेच्छा जे असतील ते बनवल्या। सन्माननीय रुपेश पाटील यांचे देखील आज खांडपे चिंचोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच गिरीश पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॉडी बिल्डिंग ही स्पर्धा
भव्य दिव्य आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि कुणबी सेना प्रमुख आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब, सन्माननीय आमदार शांताराम मोरे, सन्माननीय साईनाथ तारे, सन्माननीय भगवान सामरे, पद्मन पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख लोक, पदाधिकारी, बॉडी बिल्डिंगचे पंच आणि सहभागी झालेले सर्व व्यायामपटू, बॉडी बिल्डर, त्याचबरोबर या भागातील गावागावातील सरपंच, लोकप्रतिनिधी, खरं म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी नियोजन आहे। आम्ही नेहमी म्हणत असतो त्या मातीच्या खेळाला, जसं कबड्डी आहे त्याचबरोबर कुस्ती आहे आणि बॉडी बिल्डिंग आहे, या स्पर्धांना प्रोत्साहन दिला पाहिजे। आणि गिरीशने वाढदिवसाच्या निमित्ताने नेमकं हा अतिशय चांगला उपक्रम, ज्याच्यामध्ये निरोगी राहता येईल, कारण आपण कोविडच्या काळामध्ये जे बघितलं त्यावेळेला खूप चांगल्या प्रकारचं यांचं आरोग्य निरोगी आहे, त्यांना त्याचा फायदाही झालेला आहे। आणि म्हणून या आपण जे काही मेहनत करतो किंवा व्यायाम करतो तर त्याचा उपयोग आपल्याला जीवनामध्ये जगताना निरोगी जीवन जगणं ही सुद्धा मोठी कमाई आहे। कारण हॉस्पिटल आणि वेगवेगळ्या आजारामुळे जर प्रतिकार शक्ती जर मजबूत असेल तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे। आणि म्हणून गिरीश जसं बॉडी बिल्डिंगचं या ठिकाणी स्पर्धा किंवा सोशल ऍक्टिव्हिटी जी करतो किंवा देश स्वतंत्र देशाचे जे सैनिक आहेत, या जे लोक या देशाची सेवा करतात त्यांच्या प्रती त्याच्या मनात आदर आहे, ही एक चांगली भावना आहे। आणि म्हणून चांगले विचार जे आहेत ते माणसाला जीवनामध्ये अनेक माणसं जोडण्याची कमी वयामध्ये ही कला अवगत त्याला झालेली आहे। आणि म्हणून त्याचबरोबर गावाचं खानपानी चिंचोली या गावाच्या विकासाचा ध्यास सुद्धा आहे। आणि म्हणून पावलोपावली प्रत्येक गोष्टीसाठी सातत्याने तो माझ्या संपर्कात असतो, आमदारांच्या संपर्कात असतो। आणि म्हणून या ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा सुद्धा त्याचा हा ध्येय आहे। आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनातनं ही चांगली गोष्ट आहे। आणि म्हणून त्याला या त्याच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चांगल्या उपक्रमाबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन करतो, त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देतो। कार्यक्रमाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्यासोबत उपस्थित असलेले आजचे उत्सव मूर्ती, आपल्या भिवंडी तालुक्यातील एक उभरतं नेतृत्व गिरीशदादा यांना सदिच्छा देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। आपला वाढदिवस हा केवळ खाजगी विषय नसून तो त्यांनी सार्वजनिक वेगळ्या पद्धतीने केला आणि ह्या संबंध तालुक्यातील ह्या पंचक्रोशीतील अनेक तरुणांना एक प्रकारचा त्यांनी स्पिरिट देण्याचा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्यासोबत उपस्थित असलेले माझे एक ज्येष्ठ सहकारी श्री प्रकाशजी पाटील साहेब, शिवसेनेचे नेते आणि ज्यांनी नुकतीच विधानसभा गाजवली आणि आपल्या सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे असे आमदार मोरे साहेब, शिवसेनेचे तालुका प्रमुख भगवानजी सामरे, त्याचबरोबर पद्मन पाटील आणि अशोकदादा पाटील, आणि आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व तरुण मित्रांनो, एक अभिनव असा उपक्रम आहे असं मी मानतो। गिरीश एक युवा नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाकडून काहीतरी वेगळं आगळं आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून त्यांनी एक वेगळा नवीन पायंडा पाडलेला आहे। या देशात जबाबदार अशी माणसं तयार झाली पाहिजेत, सुदृढ असली पाहिजेत, हे त्याचं स्वप्न आहे। माणसाचं मन, मनगट आणि मस्तक या तीन गोष्टी भक्कम असल्या तर खूप काही मोठं काम, मोठं कार्य करता येतं, हा आपला अनुभव आहे। आणि त्यामुळे गिरीशने हे जे काही नवीन पाऊल उचललेलं आहे त्याला महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेच्या वतीनं मी हार्दिक अशा सदिच्छा व्यक्त करतो। तर म्हणजे आता हा भाषण करण्याचा वेळ नाहीये, परंतु ह्या गावामध्ये एक विशिष्ट असं स्पिरिट आहे आणि ते स्पिरिट गिरीशने निश्चितपणानं ह्या संबंध तालुक्यात भरण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, हे निश्चितपणानं कौतुकास्पद आहे। त्याच्या भावी वाटचालीला मी माझ्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बॉडी बिल्डर साठी ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। एकापेक्षा एक असे बॉडी बिल्डर्स आपण पाहणार आहोत। पाहुण्यांसमवेत ही पोच दिलेली आहे आपल्या अभिमानाची, आपल्या
गर्वाचे आणि बॉडी बिल्डिंग अर्थात शरीर सौष्ठव बॉडी कमवणं खूप कठीण आहे आणि कमवली तर ते टिकवणं खूप कठीण आहे. आज हे युवा पाहतोय आपण आज बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून. हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष काकाबाडी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन तसेच कातळीचे उद्योगपती केलं जात आहे. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मीनवाइल ग्रुप सेकंड उपसरपंच श्री गिरीश दादा अशोक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपसरपंच श्री मेन्स फिटनेस ग्रुप 2 कॉम्पिटिटर्स प्लीज कम द डाय. संदीप दादा ठाकरे माजी सरपंच आपलं देखील सह नंबर 95 दयाजीन पायगाव भिवंडी गटातील नंबर वाटप चालू आहे. चारी गटातील नंबर गट दुसरा बॉडी बिल्डिंग तयारीत राहायचं आहे. कारेली गावचे सरपंच संजय नाईक साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपलं सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. जनतेतून सरपंच पदावर तर सर्वांनाच हे दृश्य पाहायला मिळेल याकरता विनंती करतो की बसण्याची प्रशस्त व्यवस्था. मेन्स फिटनेस इथे बघा एक सफिशियंट डिस्टन्स. एक सेकंड इथे बघा समोर. एक मिनिट इकडे बघा समोर समोर दादा. राइट हैंड साइड 94 आप जाइए हुआ 90. शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम. सन्माननीय ॲडव्होकेट युवराजी पाटील स्वागत सुस्वागत यांच्याकडनं या वाढदिवसानिमित्त पाटील यांच्याकडनं आदरणीय दयानंदजी चोरगे साहेबांचे सुपुत्र सन्माननीय विराजी चोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं सहर्ष स्वागत. जानेवारी भिवंडी अग्री महोत्सव आपल्या भेटीला येते. त्याचे अध्यक्ष सन्माननीय विष्णू भाऊंचा सन्मान यजमान अशोक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान 92 त्यांचा देखील शाही सन्मान करण्याची विनंती आपण करूया. त्यानंतर वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करावं. वीरेंद्र चोरगे साहेब पुढे या. 90 राष्ट्रपती सरचिटणीस वीरेंद्र दयानंद चोरगे यांचं स्वागत केलं जात आहे. यजमान अशोक पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 90 सन्माननीय आदरणीय खांडपे चिंचवली ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती भावनाताई पती अर्थातच एका या जरा व्यवस्थित या यशस्वी स्त्रीच्या मागे एक खंबीर पुरुष असतो आणि आदरणीय सन्माननीय विनोद दादा तारे यांचा शाही सन्मान होत असताना मान सन्मान करण्याची विनंती आपण आयोजकांना करूया. आदरणीय सन्माननीय भगवानजी सांबरे साहेब आपण पाहत आहात उपसरपंच श्री 2023 अर्थातच शरीर सौष्ठव स्पर्धा आदरणीय गिरीशदादा पाटील यांच्या नेत्रदीपकतेतून त्यांच्या दूरदृष्टीतून साकार होणार. जरा थोडं थांबाल का. उपसरपंच श्री मेन्स फिटनेस ग्रुप 2 नाउ युअर इंट्रोडक्शन टू ऑडियन्स. नंबर 90 लोकेश जगदीश पाटील आर फिटनेस सेंटर ठाणे. नंबर 91 यासिर मुख्तार खान युनिव्हर्सल फिजिक्स सेंटर भिवंडी. नंबर 92 निलेश दशरथ नाईक शाहूजी भिवंडी. नंबर 94
अदनान अहमद मुनीर अंसारी युनिव्हर्सल फिजिक्स सेंटर भिवंडी। नंबर 95 नाही, नंबर 96 कपिल वसंत ठाकरे मॉन्स्टर फिटनेस ठाणे। नंबर 97 सागर किशोर वाघे माऊली कृपा व्यायामशाळा टिटवाळा। नंबर 98 इशू सुभाष गोष्टे माऊली फिटनेस वाशिंद। नंबर 99 विजय रमेश चौधरी माऊली कृपा व्यायामशाळा टिटवाळा। आदरणीय वीरेंद्र चौधरी साहेबांच्या वतीने देखील गिरीश पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात। त्या अतिशय सुंदर नीट नेटकेपणा या कार्यक्रमामध्ये पाहिला विशुभाऊंनी। तुर्तास या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाला शुभेच्छा। एक मिनिट इकडे समोर बघा। मी सरांना विनंती करतोय की आपण पुढील ग्रुपला आलो। सदरील ही स्पर्धा उद्या केडी न्यूज ठाणे दरबार शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या त्या सर्व ग्रुपचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। बाकीच्या थांबा, यानंतर आपण बासीवरून आलेले हे सर्व ग्रुप आपण पाहतोय। गिरीश दादांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देत आहे। आदरणीय निखिलजी जाधव त्या पाहुण्यांना मी विनंती केलेली आहे, त्या पाहुण्यांना विनंती करतोय मयुरेश पाटील साहेब बाबा देखील स्टेजवर यायचंय। मयुरेश विलास पाटील आणि सागर हिवाळे साहेब। सन्माननीय सरपंच सत्य वालवाडे साहेब यांच्या शुभहस्ते या विजेत्या खेळाडूला बक्षीस आणि सन्मान चिन्ह दिलं जात आहे आणि सर्टिफिकेट। चौथ्या क्रमांकाला सन्मानित करण्याकरता मी आमंत्रित करतोय तिसरा क्रमांकाला सन्मानित करण्याकरता, यानंतर दुसऱ्या क्रमांकाला सन्मानित करण्याकरता मी आमंत्रित करतोय प्रथम क्रमांकासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय शिवसेना सर्व विजेत्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मी घ्या निर्मोडी सन्माननीय आदरणीय संभाजी पाटील यांना आपण इथे यथोचित सन्मानित करतोय। त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्येष्ठ ओम साईराम कन्स्ट्रक्शनचे स्टार्टर आदरणीय श्रीकांत गायकर यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान करण्याची विनंती आपण करूया। सगळे सहभागी आणि आदरणीय पण आलेल्या मान्यवरांचा शाही सन्मान सोहळा आदरणीय सन्माननीय प्रमोदजी पवार यांना इथे सन्मानित करण्यात येते। महाराष्ट्र राज्य श्रम संघटना प्रवक्ता अर्थातच आदरणीय सन्माननीय पवार साहेब इथून आपण सन्मानित करतोय। सन्माननीय विनायक अग्रवाल साहेबांचं देखील सहर्ष स्वागत। हार्दिक स्वागत। थँक्यू। जागेवर आदरणीय दिनेशजी टावरे Relax. Show us your side pose. Start now. Relax. आदरणीय सन्माननीय सुनीलजी शेलार उद्योगपती खाली या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी उपस्थित आहेत उपाध्यक्ष भिवंडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय आदरणीय नरेशजी शेलार। All competitors go in your warm नंबर 81 ते 95 या स्पर्धकांनी त्वरित स्टेज वरती यायचं आहे।
Relax. Then all of you. Back turn. श्रीकांतदादा गायकर आणि त्यांचे सहकारी भाऊ गोरे वाशिम या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. सन्मान पाटील आणि त्यांचे सहकारी. आपल्या जागेवरच उभं राहायचंय. प्रेक्षकांच्या गट चौथा ट्रंक नंबर 81 भूषण किसन पाटील आर फिटनेस सेंटर ठाणे. ट्रंक नंबर आहे. Go back to your warm up room. Hard luck this time, better luck next time. माइक कडे दे बाबा, एक जरा डिस्टन्स ठेवा. सर्व मित्र परिवाराच्या वतीने केक कापून या ठिकाणी Relax competition. Relax. Back double bicep with cup. Start at a time. Music operator, start the music. थँक्यू. एक मिनिट. यानंतर गट पहिल्यातील गिरीश भाऊ पाटील यांना मी वाढदिवसाच्या माझ्या मित्र परिवारातर्फे शिवसेना शहर प्रमुख भिवंडी यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आप जो हजारों साल के दिनों 50,000 त्यांना असंच आयुष्य जाणे. खूप चांगल्या प्रकारे मोठा प्रोग्राम केला. असंच त्यांनी प्रोग्राम करू दे सगळे आणि चांगल्या प्रकारे त्यांची प्रगती होऊ दे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर 5व्या क्रमांकाला सन्मानित करण्याकरिता आमंत्रित करतोय रुपेश बाळा जाधव. थँक्यू. यानंतर दुसरा क्रमांक प्रथम क्रमांकाला सन्मानित करण्याकरिता मी आमंत्रित करतोय सन्माननीय भिवंडी 7 आदरणीय प्रसादभाई पाटील हे नामांकन वितरित करत असताना. धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ओके, थँक्यू विनर्स. यानंतर 6व्या क्रमांक श्रीकांत गायकर भाऊ आपणास विनंती करतोय की आपण पुढे येऊन या पुढील. यानंतर 4थ्या क्रमांकाला सन्मानित करण्याकरिता मी इथे आमंत्रित करतोय राजेश जाधव साहेबांना विनंती करतो. यानंतर अजिंक्य पवार. मी नाव घेतल्यानंतर तुम्ही घेऊन यानंतर पहिला क्रमांक प्रथम पारितोषिक विजेत्याला सन्मान भेटावे. थँक्यू. साठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आपल्या पुढील स्पर्धेसाठी आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 6वा क्रमांक पटकावलाय क्रमांक 96. यानंतर 5व्या क्रमांकाला सन्मानित करण्याकरिता मी आमंत्रित करतो इथं बघा, इथं समोर. एव्हरेज फिटनेस शहापूर. थोडं जवळ या, थोडीशी जवळ या. इकडे बघ दादा, इकडे मॉन्स्टर फॅक्टरी गेम ठाणे. इकडे बघा, इथं समोर. गट विजेता ग्रुप 3रा याला घ्या. आता चांगला फोटो घ्या. या सर्व खेळाडूंचं मनापासून हार्दिक अभिनंदन. पुढील स्पर्धेसाठी आमच्या वतीने आपल्याला लाख लाख शुभेच्छा. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. थँक्यू विनर्स. थँक्यू गेस्ट ऑफ ऑनर. करतोय सन्माननीय वाजिद खान. 5व्या क्रमांकाला सन्मानित करण्याकरिता मी आमंत्रित करतोय सन्माननीय सुहास पाटील साहेबांना विनंती. 4थ्या क्रमांकाला सन्मानित करण्याकरिता मी आमंत्रित करतोय सुंदर डेकोरेशन
बनवलेला आहे त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे आणि विजेते स्पर्धकांसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर दुसऱ्या क्रमांकाला पहिल्या क्रमांकाला सन्मानित करण्याकरता आमंत्रित करतोय सन्माननीय उपसरपंच साहेब बंडेबा अर्थातच गिरीश 32 वर्षात उपसरपंच पद मिळालेलं आहे विलास लोटन पाटील दापोर. थँक्यू विनर्स, थँक्यू. ऐका, शाबाश, व्हेरी गुड. You have to show muscle display. Relax competitor. Relax. Competitors, relax. आपण बक्षीस देतोय महेश प्रकाशधर शरीर सौष्ठव प्रदर्शक विजेता अविनाश आणि आजच्या दिवसाचा किताब विजेता साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. समोर बघा, समोर इकडे समोर बघ. विजेता उपसरपंच श्री 2023 आणि उपसरपंच श्री 2023 वर त्यांनी स्वतःच हे नाव कोरलेलं आहे. मानाची भगवी पट्टावर त्याला परिधान करून सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्याचा सन्मान करतोय. तुला पुढील भारत स्त्रीसाठी तसेच महाराष्ट्र स्त्रीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. समोर बघा इकडे रुपये 25,000 रुपये रोख टायटल विनर साठी आपण देतो आहोत. जोरदार टाळ्या. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर केक कापून एकच टेबल घ्या, टेबल एकच घ्या. आणि सन्माननीय गिरीदादा पाटील साहेबांच्या मातोश्री त्यांच्या सौभाग्यवती त्यांचे आजीबाई या सीताबाई श्रीमती सीताबाई खऱ्या अर्थाने हा आशीर्वाद जगातील सर्वात मोठा आशीर्वाद शुभस्ते आपल्या लाडक्या मुलाचा औक्षण. वारकरी आपल्या एकनिष्ठ आहेत. आज आपल्या लाडक्या मुलाचा वाढदिवसा निमित्ताने इतका मोठा कार्यक्रम त्यांच्या डोळ्यामध्ये पाहिला आणि सर्व पाहुण्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर अगोदर त्याच्या सौभाग्यवती विनंती होतोय की आपण आपल्या पतिदेवाच्या वाढदिवसानिमित्ताचं औक्षण करा. टाकायचे आहे. प्रत्येक वैशाली महेंद्र पाटील या ताई आहेत सावरली गावच्या आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व्हिसला आहेत. आज बंधुरायांच्या या नक्कीच वाढदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम पाहून स्वतः या ठिकाणी औक्षण करून भावाला भरपूर शुभेच्छा देत आहेत. काकी आहेत का काकी ग्रामसेवक आहेत मैत्री पाटील समोर बघा इकडे वैशाली पाटील आरती आरती या ठिकाणी दिली जात आहे. आरती आता पाठीमागच्या पाहुण्यांच्या वतीने खास या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्व सदस्य गिरीदादांना वाढदिवसानिमित्ताने भरभरून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देत आहेत. काका आणि काकूंच्या वतीने शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. इकडे बघा एकदा शुभाशीर्वाद देतात. आज पाटील परिवाराचं हे प्रेम आणि आपल्या
राकेश भक्ताने, विशाल जाधव आणि सागर काळे या साहेबांचं या ठिकाणी वगैरे जे असतील ते बनवल्या. सन्माननीय रुपेश पाटील यांचं देखील गोड शुभेच्छा देते. हे काळे हो सरपंच भरून शुभेच्छांचा वर्षाव 6 वाजल्यापासून आणि संपूर्ण दिवस त्या ठिकाणी पाहतोय. या बाकी हातात असेल तुम्ही तोंडात घालायचं तिथे. चला चला पुढे महिला मंडळ आणि सर्व स्पर्धकांना रोख पारितोषिक देऊन ही स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न झालेली. त्या बात तुमचं झालं. आपल्या सगळ्यांचं पुढच्या मनापासून सरळ या स्पर्धेच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. कार्यक्रमाला भरपूर उशीर झालेला आहे आणि अशा भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय आणि त्या प्रसंगी आपल्या सगळ्यांच्या मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. यांचं पत्रकारांना 2 मिनिटं संबोधित करतील गिरीदादा पाटील. गिरी भाऊ हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. अतिशय मनापासून मित्रपरी आणलेला केक आहे. आईचा प्रेमाचा केक भरून शुभेच्छा दिल्या जातात. आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. और आमदार चषक समोर बघा एकदा. यानंतर पत्रकारांना संबोधित करतील गिरीदादा पाटील. मला खूप आनंद झाला. सकाळी जे शिबिराचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये पण लोकांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला आणि सहकार्य केला. आणि आज हे संध्याकाळी जे बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं पण आयोजन केलं होतं ते पण चांगल्या प्रकारे स्पर्धकांनी आणि माझ्यावरती प्रेम करणाऱ्या विविध समाज माध्यमातून येणाऱ्या लोकांनी मला येऊन इथे शुभेच्छा दिल्या. त्याचे मी खूप खूप आभार मानतो. आज चिंचवली खांडपे गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय गिरीशदादा पाटील, एक युवा यंगस्टार वेल एज्युकेटेड पर्सनॅलिटी असलेले आणि यांचं सैनिकांवर खूप प्रेम. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्याही भागामध्ये महाराष्ट्रातील एखादा सैनिक शहीद झाला तर त्यांचा पत्ता शोधून त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करून त्यांच्याप्रती सद्भावना व्यक्त करणं हे काम गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने करतात. त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज बॉडी बिल्डिंग स्पर्धा संपन्न झाली, जी ठाणे जिल्हास्तरीय होती. 2 लाखाचं रोख बक्षीस सर्व बॉडी बिल्डर मिळालं आणि टायटल विनरसाठी 25,000 रोख त्यांनी दिलेले आहेत. आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून युवा वर्ग शुभेच्छा देण्यासाठी हजारोच्या संख्येने आज उपस्थित राहिला आणि सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी आपल्या वाढदिवसा निमित्ताने आरोग्य शिबिराचं देखील आयोजन केलं. तर आजचा हा संपूर्ण दिवस त्यांच्या शुभेच्छांचा बघितला तर राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी आली, त्यांना शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळामध्ये हा 32 वर्षाचा तरुण युवक एक चांगल्या पद्धतीने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग उडी घेईल अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील मान्यवरांनी दिल्या. आजच्या प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी त्यांच्या पाटील कुटुंबी आभार. आम्हाला विसरू नका. थांबा जरा, भरपूर आहे. या बॉडी बिल्डिंगची एक पोस्ट बघायला पाहिजे होती. थांबा जरा जरा सर बॉम्बसरांची आपण एक पोस्ट बघायला हवी होती. आता उशीर झालेला हरकत नाही. विचारणं होतं त्यांना.